श्री साईबाबा पालखीचा शिरूर इथं मुक्काम। काल पहाटे श्री साईबाबांच्या काकड आरतीनंतर श्री साईबाबा पालखीचे शिक्रापूर इथं प्रस्थान झाले। पालखीचं ठिकठिकाणी साई भक्तांनी दर्शन घेतले। शिक्रापूरवरून पालखी कोंढापुरी इथे येताच पालखीचं स्वागत करण्यात आले। मेसर्स रणजित एंटरप्राइजेस मुक्काम पोस्ट कोंढापुरी इथं पालखीतील सर्व साई भक्तांना चहा व अल्पोपहार देण्यात आला। पालखीतील साई भक्तांच्या चहा व अल्पोपहाराची व्यवस्था ही कोंढापुरी येथील साई भक्त विनय गायकवाड, संदीप पंधरकर, मेसर्स रणजित एंटरप्राइजेसचे मुक्काम पोस्ट कोंढापुरी व श्रीराम दरबार मंदिर पुणे यांनी केली होती। अल्पोपहारानंतर आरती करण्यात आली आणि तिथून पालखी मार्गस्थ झाली। पालखीचे रांजणगावकडे मार्गक्रमण सुरू होते। रस्त्यात अनेक ठिकाणी साई भक्त पालखीचे दर्शन घेत होते। पालखीचे दुपारी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती मंदिर देवस्थान इथं आगमन झाले। रांजणगाव इथं पालखीतील साई भक्तांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। ही व्यवस्था श्री क्षेत्र रांजणगाव गणपती मंदिर देवस्थानचे अध्यक्ष स्वाती पाचुंदकर, दत्ता शेठ बहिरट पाटील व वाई ग्रुपचे लक्ष्मण मलठाणे यांच्या वतीनं करण्यात आले होते। तत्पूर्वी पालखी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती मंदिरात येताच पालखीचं देवस्थान समितीच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आले। महाप्रसादापूर्वी मंदिरात साई भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। श्री गणपती मंदिर रांजणगाव येथील महाप्रसादानंतर पालखीचे नगर हायवेवरून शिरूरकडे प्रस्थान झाले। ठिकठिकाणी साई भक्तांना दर्शन देत पालखी सायंकाळी शिरूर मुक्कामी पोहोचली। शिरूर इथं रांगोळी व फुलांची आरास करून डीजे लावून व फटाके फोडून पालखीचे स्वागत करण्यात आले। त्या ठिकाणी श्री साईबाबांची आरती करून व जमलेल्या सर्व साई भक्तांना दर्शन देऊन पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निघाली। श्री साई मंगल कार्यालय चासकमान प्रकल्प शिरूर इथं पालखीच्या मुक्कामाची व महाप्रसादाची व्यवस्था साई भक्त प्रकाश शेठ, रसिकलाल धारीवाल, विजय साखला परिवार व बलराम देशपांडे यांनी केला होता। या ठिकाणी महाप्रसादानंतर रात्री साई भजन झाले व शेजारती करण्यात आली।